हा SRTF आहे. SRTFमध्ये काय होते, सगळ्यात पहिले अरायवल टाईमचा पहिला तर एक्झिक्यूट होईनच, ठीक आहे. त्यानंतर काय होईन, अरायवल टाईम 1 झाला होता. आता 1मध्ये कोणती 2 प्रोसेस आली आहे, 2. आता याच्यामध्ये सगळ्यात लहान हा आहे 3. तर हा एक्झिक्यूट होऊन जाईन एक वेळा, हा एक्झिक्यूट झाला एक वेळा. आता ह्या एक्झिक्यूट जे झाला तर 2 आला, तर 2मध्ये हे तिन्ही प्रोसेस आलेल्या आहे. ह्या 3मधून सगळ्यात लहान प्रोसेस कोणती आहे, हे सगळ्यात लहान प्रोसेस आहे. हे दोन्ही 4च आहे आणि हे सगळ्यात लहान होऊन राहिली. आता याला जे आपण एक्झिक्यूट करतो हा 4पर्यंत आणून झाले, म्हणजे हे पूर्णचे पूर्ण प्रोसेस कटून जाईल. त्यानंतर काय करेन तो, का ह्या 1 हा जो 4 आहे, हां आता पूर्ण एक्झिक्यूट झाली, पण कुठे झाली 4, म्हणजे हे पण प्रोसेस आली, हे पण प्रोसेस आली आणि हे पण प्रोसेस आली. आता ह्या 1मधून सगळ्यात लहान 1 आहे, तर 1ला एक्झिक्यूट करून टाकू. 1ला एक्झिक्यूट करून टाकलं. आता ह्या 4 आणि हा 4 सेम आहे, ह्या सेम आहे. तर मग काय करायचं, डायरेक्टली सगळ्यात पहिले कोण आला, P1 आला, कारण याच्या 80 सगळ्यात लहान आहे, तर याला एक्झिक्यूट पहिले करून टाकायचा पूर्ण एका दमानं, ठीक आहे. तर P1 एक्झिक्यूट होऊन गेला एका दमानं 9 आणि P3 एक्झिक्यूट झाला एका दमानं, म्हणजे पटकन 3, ठीक आहे. हा वे राऊंड रॉबिनमध्ये काय होते, याचा क्रायटेरिया आहे टाईम क्वांटमचा. सगळ्यात पहिले टाईम क्वांटम आपल्याला दिलं राहते. हां, याच्यामध्ये काय होईल, सगळ्यात पहिले P1 P2 हे सगळ्या प्रोसेस आहे. VT सगळ्यात पहिली तर 0 एक्झिक्यूट होईल, 0 आहे. 5मधून 1 गेला. आपला जो टाईम क्वांटम होता तो 2 होता, म्हणून 5 - 2 3 होते. तर इथं 3 आला नाही, इथं हा एक्झिक्यूट झाला, ठीक आहे. सगळ्यात पहिले P1 एक्झिक्यूट झाला. त्यानंतर काय झालं, P1 एक्झिक्यूट झाला ना, राहिला बी थोडासा, तर काय करायचं, डायरेक्टली हा P1 जेव्हा 2 झाला, तर 2 सोबत आणखी 2 प्रोसेस आल्या का, म्हणजे आणखी कोणती प्रोसेस आली का, तर 2 प्रोसेस आलेल्या आहे. तर P1 P2 P3 ह्या रेडिकोमध्ये टाकून द्यायचा. P1 तर ऑलरेडी आहे, P2 P3 टाकून दिल्या, आणि त्याच्यानंतर आपला P1 इथं टाकायचा. आता काय होईन, हा P2 एक्झिक्यूट होईन. त्यानंतर काय होईन, P2 बी वाचन थोडंसा, ठीक आहे, कारण 4 - 2 2, त्यामुळे P2 जेव्हा एक्झिक्यूट झाला तर तो 4 आणला ना त्यानं, तर 4मध्ये कोणत्या प्रोसेस आल्या का, हां हे एक प्रोसेस आलेली आहे नवीन, ठीक आहे. तर मग ह्या 4ले म्हणजे 4मध्ये कोणती आली, P4 आली, तर P4ला आपण पहिले टाकून देऊ, इथं टाकून दिले. आणि त्याच्यानंतर जो P2 वाचला होता त्याला इथं टाकायची, ठीक आहे. याच्यानंतर तसंच करायचं परत. आता P3 एक्झिक्यूट होईल, कारण P1 P2 झालेला आहे. P3 झाली. P3 जेव्हा झाली तेव्हा वाचला का कोणीच नाही वाचला, खतम करायचा झाला किस्सा. त्यानंतर आता कोण एक्झिक्यूट होईल, P1 विन परत, ठीक आहे. तर इथं P1 एक्झिक्यूट झाला. त्यानंतर P1 परत वाचला, परत टाकायचा. त्यानंतर P4 एक्झिक्यूट होईल. P4 एक्झिक्यूट झाल्यावर हा 1 होता, हा 0 झाला, ठीक आहे. कुठे गेला तो, P4 एक्झिक्यूट झाला, डायरेक्टली 0, 8 + 1 9, आणि आता हा वरता वापस नाही जाणार आहे. P2 होता, P2ला एक्झिक्यूट करून टाकू. P2 किती वाजला आहे, P2 0 होऊन जाईल. P2 बी 0 झाला आणि P1 बी 0 होऊन जाईल, कारण तो एकच वाजला होता. महत्त्वाचं काम हे आहे की जेव्हा पण आपण एखादी प्रोसेस एक्झिक्यूट करतो, तर जर ते वाचली तर ते वाचली आहे म्हणून तिला लाकरीमध्ये टाकायच्या, आणि त्याच्या पहिले कोणत्या हे प्रोसेस एक्झिक्यूट झाल्यावर आणखी नवीन कोणत्या प्रोसेस आल्या, जशा ह्या 2 आल्या होत्या, याला इथे टाकून द्यायच्या, ठीक आहे. आता मी तुम्हाला प्रिएम्प्टिव्ह सांगितलं होतं, आता नॉन प्रिएम्प्टिव्ह सांगतो. नॉन प्रिएम्प्टिव्हला काही फरकच नाही पडत, त्याला किती प्रोसेस वाचल्या आणि किती नाही. जे प्रोसेस आली बक्कन एक्झिक्यूट करून टाकते, ठीक आहे. जसं आता इथं प्रोसेस 1 आली, अरायवल टाईम याचा 0 आहे, बस टाईम 2 आहे, तर हा पटकन एक्झिक्यूट करून टाका. 2 आला, खतम केला. P2 आला, P2ला बी 2 एक्झिक्यूट केला, खतम केला. 2 + 2 4 होते. त्यानंतर P2 जेव्हा होता 4 झाला, तर 4मध्ये कोणती नवीन प्रोसेस आली का, नाही आली, कारण इथं 5 आहे, तर एक टाईम असाच राहील, त्याला CPU आयडियल राहील एवढा वेळ, ठीक आहे. त्यानंतर 5वर कोणती प्रोसेस नवीन आली, हे P3 आली, याला एक्झिक्यूट करून टाकला. 5 + 3 8, आणि P4 आला त्याच्यानंतर, तर त्याला बी एक्झिक्यूट केला. 8 + 4 12, खतम. आता आपण पाहू SJFS. हा नॉन प्रिएम्प्टिव्ह आहे, तुम्हाला तसं सांगितलं होतं मी आताच. हा बस टाईमवर काम करते सगळं. समजा आपल्याकडे ह्या प्रोसेसेस आहे, समजा आपल्याकडे 80 इथं 0 नाही दिलं, तर मग काय करायचं, 0 आणि 1पर्यंत आयडियल देऊन द्यायचा. त्यानंतर 1 1 2 वेळा आला, 80 2 वेळा आहे, मग काय करायचं, सगळ्यात पहिले बस टाईम कोणाच्या सगळ्यात लहान आहे, 2च्या, तर सगळ्यात पहिले P3 एक्झिक्यूट होईल. P3 एक्झिक्यूट झाला, हा प्लस होऊन जाईल, +2 झाला तर हा 3 होऊन जाईल. त्यानंतर काय होईल, आता हा जेव्हा 3 झाला तर आणखी नवीन प्रोसेस कोणती आली, हे 2 आली, कारण हा तर एक्झिक्यूट झालेला आहे पूर्णपणे. तर आता ह्या दोघांमधून सगळ्यात लहान 3 आहे, 3 टाकून दिला. मग आता हा P1 टाकला, तर हा 6 आला. आता 6 झाल्यावर नंतर कोणती नवीन प्रोसेस आली, हे P4वाली आली, याच्या P4 आहे. मग काय करायचं, सगळ्यात लहान कोणाचा फर्स्ट टाईम आहे, सगळ्यात लहान जेव्हा हा आता कट झाला ना, ह्या दोघांमधून दोन्ही सारखेच आहे,
याच्यामधून लहान कोणी आहेच नाही, तर मग काय करायचं, याचा अरायवल टाईम सगळ्यात पहिले कोणाला, हा P2 आला, तर मग ह्या P2ला टाकून द्यायचा. P2ला टाकला, त्यानंतर त्याच्यानंतर याला टाकला. समजा हा बिन सेम राहिला तर मग इकडे जायचं P2 P4. ठीक आहे. सगळ्यात पहिले कोण आला की सगळ्यात लहान प्रोसेस कोणती आहे ते सगळ्यात पहिले जाईल. एक शॉर्टकट ट्रिक सांगतो, हे एकामागे एक लिहिण्याच्या पद्धतीसाठी. कॅट विथ रॅट. ठीक आहे. कॅट फॉर C फॉर कम्प्लिशन, AT फॉर TAT, विथसाठी WT आला आणि रॅटसाठी RT आला. ठीक आहे. आता हा जो राहते हा याच्यामध्ये नाही राहत, तिथं माहितीच असेल नॉन प्रिएम्प्टिव्ह नाही राहत म्हणून. आता याला काढायचं कसं, कम्प्लिशन टाईम म्हणजे समजा आपली जे प्रोसेस आहे ते कुठे कंप्लीट झाली. समजा P1 2मध्ये कंप्लीट झाली तर इथं 2 टाकायचा. ठीक आहे. P2 4मध्ये झाली म्हणून इथं 4 टाकला. तसंच आता याला काढायचं आहे तर TAT कम्प्लिशन मायनस अरायवल, हे TAT निघून जाईल. WT म्हणजे काय, TAT मायनस बस टाईम. त्यानंतर RAT म्हणजे आता सगळ्यात पहिले प्रोसेस हे P1 कुठून चालू झाली, 0पासून चालू झाली, आणि अरायवल टाईम बी त्याचा 0 होता. 0 म्हणून 0 होते म्हणून टाकून दिला. असंच P3साठी मला पाहायचं आहे, तर P3 सगळ्यात पहिले चालू कुठे झाला, 5वर झाला. 5 मायनस P3 5वरच होता, 5 मायनस 5 0 होते, 0 झाला.